मार्गशीर्ष महिना चालू झाला आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून आपण श्री महालक्ष्मी मातेची स्थापना आणि पूजाविधी करतो. ह्याच पूजेविधीबद्दल मी काही थोडक्यात माहिती सांगणार आहे. ही पूजा करण्यासाठी आपल्याला काय काय पूर्वतयारी करायची आहे आणि ही पूजेची स्थापना कशा करायची आणि ही पूजा कशी केली जाते तेही मी सांगणार आहे. तुम्ही इथे बघू शकता, मी इथे पूजेची पूर्णपणे स्थापना केलेली आहे आणि माझी पूजा पण झालेली आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. सगळ्यात आधी आपल्याकडे जे पितळाची भांडी लागणार आहेत ती स्वच्छ पितांबरीने घासून ती धुवून घ्यायची आहे. तर मी इथे एक तांब्याचं ताट घेतलेलं आहे. त्याच्यानंतरून 2 तांब्याची तांबे, एक पितळाची समई आणि एक पितळाची पंती. हे सगळं मी स्वच्छ घासून आणि धुवून घेतली आहे. तर तांब्याची आणि पितळाची दोन्ही भांडी मी पितांबरीने स्वच्छ करून घेतलेली आहे आणि आता मी ते पूर्णपणे कोरड्या कपड्याने पुसून घेत आहे. पूजाविधी करण्यापूर्वी आपल्याला घर स्वच्छ पुसून बाहेर थोडीशी रांगोळी काढून घ्यायची. रांगोळी काढताना दोन्ही बाजूने, दरवाजाच्या दोन्ही बाजूने स्वस्तिक काढून त्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. रांगोळी काढून झाल्यावर आपल्याला पूजेची स्थापना करायची आहे. त्यासाठी जे जे आपल्याला पूजेसाठी महत्त्वाचं साहित्य लागणार आहे ते आपण सगळं एका ठिकाणी जमा करायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता, मी सगळं साहित्य काढून घेतलेलं आहे. यामुळे आपला टाईम वाचतो आणि पूजेसाठी लागणारे साहित्य शोधण्यात वेळ जाणार नाही. एक दिवा, एक समई, 3 विड्याची पानं, वेणी, फुलं, दुर्वा, अगरबत्ती आणि 5 झाडांचे 5 असे पानं घेतलेली आहेत. तुम्ही एका झाडाची 5 पानं घेतली तरी चालेल. फळं, रांगोळी, पाट, त्याच्यानंतर पाटावर टाकायला लागणारं वस्त्र, एक महालक्ष्मी महात्म्याचं पुस्तक, सुपारी, 2 नाणे, हळदी कुंकू, दोरा, कापूस, त्याच्यानंतर खोबऱ्याची वाटी, विड्याचं सामान, नारळ आणि तांदूळ. पूजेसाठी गणपतीची मूर्ती आणि महालक्ष्मीची मूर्ती, साखर, दही, दूध, तूप, मध आणि 2 तांबे पाणी. तुम्ही इथे बघू शकता, हे सगळं आपल्याला इथे गरजेचे आहेत. आता इथे फळं तुम्ही वेगवेगळे 5 फळं घेऊ शकता किंवा एकाच प्रकारची 5 फळंसुद्धा घेऊ शकता. तसेच पानेसुद्धा तुम्ही वेगवेगळी घेऊ शकता किंवा एकाच झाडाची 5 पानं असली तरीही चालेल. आता आपल्याला जी जागी पूजेची स्थापना करायची आहे ती शेणाने सारवून घ्यायची असते, पण इथे शेण आणि फरची असल्यामुळे मी टेबलवर मांडणी करते, तर मी टेबलच स्वच्छ असा करून घेतला आहे. त्यामुळे मी ओल्या कपड्याने टेबल व्यवस्थित पुसून घेतलेला आहे. आता इथे आपल्याला पाट मांडायचा आहे आणि ह्या पाटासुद्धा स्वच्छ करून घ्यायचा. आता ह्या पाटाभोवती आपल्याला थोडी रांगोळी काढायची आहे. तुम्हाला जशी जमेल, थोडी का होत नाही, रांगोळी काढून घ्यायची. तुम्ही इथे बघू शकता, मी एकदम साधी आणि सोपी अशी रांगोळी काढलेली आहे. थोड्या वेळेपुरतं तुम्ही रांगोळी काढोस्तो पाट बाजूला ठेवू शकता. एकदा रांगोळी काढून झाली की पुन्हा पाट आपल्याला तिथे ठेवायचा आहे. आता माझी इथे रांगोळी काढून झालेली आहे. मी तिथे पाट पण ठेवलेला आहे. आता या पाटावर
तुम्ही बाजूने बघू शकता पाटाच्या एकदम साधी आणि सोपी अशी रांगोळी काढून झालेली आहे. या पाटावर आपल्याला लाल वस्त्र ठेवायचं आहे आणि त्यावर तुम्हाला तांदळाने स्वस्तिक किंवा तुम्ही हे गोल आकार असे तांदूळ ठेवू शकता. मी तांदळाने स्वस्तिक काढलेला आहे. आता इथे हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. तुम्ही जर गोल आकार तांदूळ ठेवले तर त्याच्यावर तुम्ही हळदी कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. पहिली हळद आणि नंतर कुंकू असं आपल्याला स्वस्तिक वाहून घ्यायचं आहे. आता एक जो पूजेसाठी कलश आपण ठेवणार आहे त्याला पहिले धाग्याने 5 वेढे लावून घ्यायचे. त्याच्यानंतरून याच्यासाठी आपल्याला तांब्यामध्ये एक नाणं, कोणत्याही धातूचं असं नाणं आणि सुपारी तामणामध्ये सोडायचे आहे. त्याचबरोबर काही दुर्वा टाकून हळद कुंकू टाकायचं. आता थोड्याशा अक्षदाही आपल्याला इथे लागणार आहे. तांब्यामध्ये थोडेसे अक्षदा टाका. आता ह्या तांब्याच्या अष्टदिशांनी आपल्याला हळदी आणि कुंकवाची बोटे उठवून घ्यायची आहे. आता जी आपण 5 वेगवेगळ्या झाडांच्या डहाळ्या किंवा पाने जे घेतलेली आहेत ती मांडून घ्यायची आहेत. तुम्ही इथे बघू शकता मी कशा प्रकारे मांडत आहेत. इथे जर तुम्ही एका झाडाची 5 पाने घेतली ती पण चालेल, पण शक्यतो तुम्ही 5 वेगवेगळ्या झाडांचे पानं घ्या. आपण इथे 5 डहाळ्या, वेगवेगळ्या झाडांच्या 5 डहाळ्या जरी घेतल्या तरी पण चालेल, पण मी इथे वेगवेगळी 5 झाडांची 5 पाने घेऊन व्यवस्थित मांडून घेतलेली आहेत. आता आपल्याला याच्यावर नारळाची शेंडी वर राहील असं ते नारळ ठेवायचं आहे. इथे तुम्हाला शेंडी असणारं नारळच घ्यायचं आहे, सोललेलं नारळ घेऊ नका. तुम्ही इथे बघू शकता इथे माझी मांडणी झालेली आहे. आता पाटाच्या उजव्या साईडला थोडेसे तांदूळ गोलाकार ठेवून घ्या आणि डाव्या साईडला 2 देठाची पाने, इड्याची पाने तुम्ही ठेवून घ्या. आता विड्याच्या पानावर 1 रुपया किंवा 1 नाणं आणि त्याच्यावर सुपारी ठेवून घ्यायची आहे. जे महालक्ष्मी महात्म्याचं पुस्तक आहे ती प्रतिमा तुम्ही कलशाला टेकून ठेवून घ्या आणि आपल्याला पूजाविधी चालू करायची आहे. सगळ्यात आधी आपण गणपतीची मूर्तीला अभिषेक करणार आहे. त्यासाठी दूध, दही, तूप, साखर, मध याने अभिषेक करायचा आहे. साईड बाय साईड आपल्याला ओम केशवाय नमः, ओम नारायणा नमः, ओम माधवाय नमः असे आचन करून ओम गोविंदाय नमः न विष्णवे नमः म्हणायचं आहे. तुम्ही इथे गणपती स्तोत्रही म्हणू शकता. साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्रा विनायका, भक्तीने स्मरतो नित्य आयु कामार्थ साधती. प्रथम नाव वक्रतुंड, दुसरे एकदंत ते, तिसरे कृष्ण पिंगाक्ष, चौथे गजवक्रते, 5वे श्री लंबोदर, 6वे विकटनावते, 7वे विघ्न राजेंद्र, 8वे धूम्रवर्णते, 9वे श्री भालचंद्र, 10वे श्री विनायक, 11वे गणपती, 12वे श्री गजानन. देवनावे अशी 12, 3 संध्या म्हणे नर, विघ्नभीती नसे त्याला, प्रभो तू सर्व सिद्धी दे. विद्यार्थ्याला मिळे विद्या, धनार्थ्याला मिळे धन, पुत्रार्थ्याला मिळे पुत्र, मोक्षार्थ्याला मिळे गती. जपता गणपती स्तोत्र 6 मासात हे फळ,
1 वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय. नारदाने रचलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे. श्रीधराने मराठीत पाठण्या अनुवादिले. श्री गणपती स्तोत्र संपूर्ण. गणपती बाप्पाला स्नान घालून झाल्यावर आपल्याला लक्ष्मी मातेलाही असेच स्नान घालायचे आहे. सगळ्यात आधी पाण्याने, नंतर दुधाने. दुधाने स्नान घालून झाल्यावर पुन्हा आपल्याला पाण्याने स्नान घालायचे आहे. ताटामध्ये जसे जसे पाणी वाढेल ते तुम्ही तुळशीला किंवा झाडाला हे टाकण्यासाठी साईडला काढून घ्यायचं आहे. दुधाने स्नान झाल्यावर आपल्याला दह्याने अभिषेक करायचा आहे. या दह्याने मूर्ती पूर्णपणे मी दाखवल्याप्रमाणे चोळून घ्या. त्याच्यानंतरून पाण्याने स्वच्छ करून घ्यायचे. आता तूपही आपल्याला जसं दही आपण पूर्णपणे चोळून घेतलेलं आहे तसंच तूपही आपण मूर्तीला चोळून घ्यायचं आहे आणि पुन्हा पाण्याने ते स्वच्छ करून घ्यायचं आहे. साखरचा अभिषेक झाल्यावर पुन्हा आपल्याला पाणी याने अभिषेक करून घ्यायचा आहे आणि शेवटला मधाने आपल्याला अभिषेक करायचा आहे. आता हे पूर्णपणे अभिषेक करून झाल्यावर मूर्तीला तुम्ही पुसून काढून, स्वच्छ कापडाने पुसून काढून ती आपल्याला तांब्यासमोर ठेवायची आहे, जिचे तोंड आपल्याकडे असेल. आता इथे गणपतीला आणि लक्ष्मी मातेचे अभिषेक करून झालेला आहे. तुमच्याकडे जर मूर्ती नसेल तर तुम्ही गणपती बाप्पाऐवजी सुपारीला अभिषेक घालू शकता आणि लक्ष्मी मातेच्या पूजेवर फुलाने पाणी शिंपडू शकता. आता आपल्याला इथे सगळ्यांना हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. सगळ्यांना सर्वात आधी गणपती बाप्पाला आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे. मग लक्ष्मी मातेच्या मूर्तीला इथे नारळाला आणि सुपारीला आणि जे महालक्ष्मी महात्म्याचं पुस्तक आहे त्याच्यावर असणाऱ्या लक्ष्मी मातेच्या प्रतिमेला सुद्धा हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला फूल वेणी जी घेतलेली आहे ती लक्ष्मी मातेच्या स्वरूप असलेल्या नारळाच्या शेंडीवर व्यवस्थित लावून घ्यायची आहे आणि आता सगळ्यांना फुलं वाहून घ्या. त्याचबरोबर इथे अक्षता व्हायचे आहेत. गणपती बाप्पावर, लक्ष्मी मातेच्या मूर्तीवर, सुपारीवर आपल्याला तांदळाच्या अक्षता वाहून घ्यायचं आहे. आता लक्ष्मी मातेचे ओटीचे सामानासाठी मी एक विड्याच्या पानावर अर्धी वाटी नारळाची, त्यात थोडेसे तांदूळ आणि जे विड्याचे सामान होतं त्या वाटीमध्ये ठेवलेलं आहे आणि हे आपल्याला देवी मातेच्या बाजूला ठेवायचं आहे. आता आपण देवीला धूप दाखवून घ्यायचा आहे. धूप नसेल तर तुम्ही अगरबत्ती वापरू शकता. अगरबत्तीने ओवाळून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरून आपण जो दिवा लावून घेतलेला आहे, दिवा घेऊन आपण ओवाळून घ्यायचं आहे. आता मी इथे ओवाळून झाल्यावर मी प्रत्येक पूजेसमोर फूल ठेवणार आहे. त्याचबरोबर मी गणपती बाप्पाला दुर्वाही ठेवत आहे. अशा प्रकारे इथे पूजाविधी मांडून झालेली आहे. मी इथे पूजाविधीची स्थापना केलेली आहे. अगरबत्ती आणि दिव्याने ओवाळून झाल्यावर आपल्याला देवीला नैवेद्य अर्पण करायचे आहे.
तर मी इथे काही फळं घेतलेली आहे. तुम्ही एकाच प्रकारची 5 फळं घेतली तरी चालेल. त्याच्यानंतरून दूध घेतलेलं आहे. दुधामध्ये साखर मिक्स करून घ्यायचे आणि देवीला नैवेद्य अर्पण करायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता मी कसं अर्पण केलेलं आहे. अशाच प्रकारे आपल्याला प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मी मातेची स्थापना करायची आहे आणि महालक्ष्मी महात्म्य वाचून पूजाविधी करायची आहे. आता तुम्ही महालक्ष्मी महात्म्य वाचून घेऊ शकता. माझं नैवेद्य अर्पण करून झाल्यावर मी महालक्ष्मी महात्म्य वाचून घेतलं आणि शेवटला आरतीही करायची आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.